नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. आजचा व्हिडिओ त्या महिलांसाठी खरंच खूप खास होणार आहे ज्यांच्या चेहऱ्यावरती वांगाचे डाग असतील आणि तुम्ही जर वेगवेगळ्या क्रीम वापरत असाल, वेगवेगळ्या पार्लरमध्ये ट्रीटमेंट करत असाल किंवा डॉक्टरकडे जाऊन खूप जास्त खर्च करत असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खरंच खूप महत्त्वाचा ठरणार आहे. कारण अगदी सोप्या पद्धतीने जर तुमच्याही चेहऱ्यावरती वांगाचे डाग आलेले असेल तर तुम्हाला कसे घालवायचे ते या ठिकाणी मी सांगणार आहे. माझ्याही चेहऱ्यावरती खूप जास्त प्रमाणात वांगाचे डाग आलेले होते. डिलिव्हरीनंतर हा प्रॉब्लेम मला आला होता, पण आता तुम्ही माझी स्किन बघू शकता. माझ्याकडे फोटोजसुद्धा होते त्यात आधीचे वांगाचे डाग आले होते, पण चुकून माझ्याकडून मोबाईल खराब झाला आणि जे फोटो आहे ते डिलीट झाले. सो मी तुमच्यासोबत ते शेअर करू शकत नाही, पण तुम्ही माझी स्किन बघू शकतात. अगदी सोप्या पद्धतीने, घरगुती पद्धतीने मी एक रेमेडी या ठिकाणी तयार करत होती आणि रेग्युलरली तिचा वापर केल्यानंतर माझा चेहरा अतिशय सुंदर या ठिकाणी झालेला आहे. आता कशा पद्धतीने ही रेमेडी बनवायची आहे ते आज आपण या ठिकाणी बघणार आहोत. आणि जर तुम्ही या रेमेडीला जर मध्ये कुठे स्किप केलं, व्यवस्थित सगळ्या गोष्टी जर फॉलो केल्या नाही तर तुम्हाला रिझल्ट देखील मिळणार नाही. पण तुम्ही जर व्यवस्थित स्टेप बाय स्टेप जर सगळ्या गोष्टी जर व्यवस्थितरित्या ॲड केल्या, जितकी क्वांटिटी हवे तितकी क्वांटिटी यामध्ये ॲड केली तर नक्कीच तुम्हाला 100% रिझल्ट भेटणार आहे. आणि बघू शकतात आपल्याला या ठिकाणी सर्वात आधी लागणार आहे ते म्हणजे बटाटा, जो की आपल्या सर्वांच्याच घरामध्ये वापरला जातो. आणि बघू शकतात किसून घ्यायचा आहे बटाट्याला व्यवस्थित. अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित किसणीच्या मदतीने किसून घ्यायचं आहे. कुठल्याही प्रकारचा जास्त खर्च करण्याची या ठिकाणी आपल्याला गरज नाही. अगदी सोप्या पद्धतीने आज आपण ही रेमेडी तयार करणार आहोत आणि 100% तुम्हाला याचा रिझल्टसुद्धा मिळणार आहे. आणि हो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, अजून चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा, कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते. आणि बघू शकतात बटाट्यामध्ये असे काही ब्लिचिंग एजंट असतात ज्यामुळे आपला जो चेहरा आहे गोरासुद्धा होतो, सोबतच चेहऱ्यावरचे जे काही वांगाचे डाग असतात ते सुद्धा रिमूव्ह होतात. आता वांगाचे डाग म्हणजे काय असतं की आपल्या शरीरामध्ये काही असे घटक असतात जे की म्हणजे काही घटक कमी झाल्यामुळे जो जो भाग असतो चेहऱ्यावरचा तो ॲटोमॅटिकली असा काळा पडायला सुरुवात होतो. आणि हा डाग आपल्याला भरून काढण्यासाठी, अगदी लाईट करण्यासाठी आपल्याला हे रेमेडी जे आहे आपण या ठिकाणी तयार करत आहोत. आणि बघू शकतात जो बटाटा आपण खेचून घेतला होता त्याचा जो रस आहे तो आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे. आणि बघा अगदी थोडंसं चिमूटभर मी या ठिकाणी खाण्याचा सोडा जो असतो तो यामध्ये ॲड केलेला आहे. तुमच्याकडे लिंबू असेल, फ्रेश लिंबू, तर तुम्ही ते सुद्धा ॲड करू शकतात, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि बघा अशा पद्धतीने आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे अगदी थोडंसं कोलगेट. अगदी थोडं कोलगेट आपल्याला यामध्ये टाकायचं आहे, जास्त कोलगेट टाकायचं नाही. आणि व्यवस्थित ह्या ज्या गोष्टी आपण टाकलेल्या आहे त्या सगळ्या गोष्टी आपल्याला मिक्स करून घ्यायच्या आहे. आणि बघा यामध्ये आपल्याला अजून भरपूर गोष्टी ॲड करायच्या आहे. त्यामुळे तुम्ही जर व्यवस्थित स्टेप बाय स्टेप जर सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित ॲड जर केल्या तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे. आणि बघा व्यवस्थित जे कोलगेट आपण यामध्ये ॲड केलेलं आहे ते व्यवस्थितरित्या असं मिक्स करून घ्यायचं आहे. पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठकुठं पोहोचलं ते. आणि त्यानंतर आपली छान सुंदर गोड अशी ओळख देखील होईल आणि मला तुमचे आभार मानण्याची संधी देखील मिळेल. तर बघा या ठिकाणी आपल्याला अजून एक गोष्ट ॲड करायची आहे ती म्हणजे अगदी चिमूटभर मी हळद यामध्ये टाकलेली आहे. हळद टाकल्यानंतर बघा व्यवस्थित सगळ्याच्या गोष्टी आहे मिक्स करून घ्यायच्या आहे. खूप पॉवरफुल हा पॅक असणार आहे. यामध्ये आपण ज्या ज्या गोष्टी टाकलेल्या आहे त्या अगदी ब्लिचिंग एजंटचं काम करतात. म्हणजे आपण जे केमिकलवाले ब्लीच करतो त्याऐवजी आपण घरच्या घरी हे ब्लिचिंग जी रेमेडी आहे, ब्लीच करण्याची रेमेडी तयार करत आहोत. खूप युजफुल असणार आहे. नक्की ट्राय करून बघा. तुमच्या चेहऱ्यावर वांगाचे डाग जरी नसतील तरी तुम्ही याचा वापर करू शकता. चेहरा छान ग्लो होतो. खूप छान ग्लोविंग लुक तुम्हाला जर हवा असेल तर ही रेमेडी खरंच खूप उपयोगाची आहे. आता बघा मी या ठिकाणी अगदी चिमूटभर कॉफी पावडरसुद्धा ॲड केलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. बघा मी या ठिकाणी 5 मिनटं हे व्यवस्थित असंच भिजत ठेवलं होतं. त्यानंतर 5 मिनटानंतर आपण जी कॉफी पावडर टाकलेली होती त्यामुळे याचा जो कलर आहे हलकासा चेंज झालेला आहे. आता ही जी रेमेडी आहे, हा जो पॅक आहे इथे तयार करून झालेलाच आहे, पण आता याला लावायचं कसं. आता आपण काय करतो, कधी कधी पॅक तर बनवतो, रेमेडीसुद्धा बनवतो, पण ती योग्य पद्धतीने लावायची कशी हेच आपण व्यवस्थितरित्या जाणून घेत नाही आणि त्यामुळे सुद्धा आपल्याला रिझल्ट बघायला भेटत नाही. तर बघा आता व्यवस्थित मी या ठिकाणी एक कॉटन घेतलेला आहे, कापसाचा तुकडा आपल्याला घ्यायचा आहे.
आता तुम्ही हे हाताच्या मदतीने देखील लावू शकतात, पण हाताने व्यवस्थित हे लावता येणार नाही. त्याऐवजी बघा मी या ठिकाणी कापूस घेतलेला आहे आणि आता कापसाच्या मदतीने आपल्याला चेहऱ्यावरती व्यवस्थित हे अप्लाय करायचं आहे. आणि बघा चेहऱ्यावरती हे लावण्याआधी तुम्हाला व्यवस्थित थंड पाण्याने स्वच्छ चेहरा जो आहे तो वॉश करून घ्यायचा आहे. कुठल्याही प्रकारचा चेहऱ्यावरती मेकअप ठेवायचा नाही आहे. आणि बघा व्यवस्थित चेहरा सुंदर असा धुवून घ्यायचा आहे थंड पाण्याने. नंतर आता ही जी रेमेडी आहे कापसाच्या मदतीने व्यवस्थितरित्या आपल्याला चेहऱ्यावरती अप्लाय करायची आहे. आणि तुम्ही आठवड्यातून 2-3 वेळा देखील याचा वापर करू शकतात. आणि तुम्हाला जर शक्य होत असेल तर तुम्ही रोजसुद्धा या रेमेडीचा वापर केला तरीही चालेल. कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट याने होत नाही. तुमचा स्किन टोन कुठल्याही प्रकारचा असू द्या, कुठल्याही स्किन टाईपवरती तुम्ही हे अप्लाय करू शकतात. कारण यामध्ये आपण ज्या ज्या गोष्टी टाकलेल्या आहेत त्या सगळ्या अगदी नॅचरल असणार आहे. अगदी ब्लिचिंग एजंट त्यामध्ये असल्यामुळे आपला चेहरा अगदी मोत्यासारखा उजळणार आहे. तुम्ही बघू शकतात मी रेग्युलरली याचा वापर करत आलेले आहे आणि माझ्या चेहऱ्यामध्ये देखील खूप जास्त डिफरंट मला स्वतःलाच बघायला भेटलेलं आहे. अशा पद्धतीने कापसाच्या मदतीने याला लावायचं आहे. त्यानंतर अगदी हलक्या हाताने आपल्याला 5-10 मिनटं अशी मसाज करायची आहे. आता ही मसाज करणं तितकंच महत्त्वाचं आहे, कारण आपल्या चेहऱ्यावरचं जे मसाज केली तर जे काही ब्लड सर्क्युलेशन असतं ते व्यवस्थित असल्यामुळे आपल्या चेहऱ्यावरचे काही डाग असतात किंवा मग पिंपल्स येत असतील किंवा चेहरा जर काळा पडलेला असेल तो ग्लो होण्यासाठी खूप जास्त मदत होते. त्यामुळे बघा आपल्याला याची 5-10 मिनटं व्यवस्थित मस्त मसाज करून घ्यायची आहे. व्यवस्थित तुम्ही रेस्ट करू शकतात, झोपू शकतात आणि त्यानंतर सुकल्यानंतर कोरडं पडल्यानंतर आपल्याला हे थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आणि तुम्ही जर रेग्युलरली जर याचा वापर केला तर नक्कीच तुमची स्किन बघू शकता टवटवीत अतिशय सुंदर अशी होणार आहे. ते पण कुठल्याही पार्लरच्या क्रीम यूज न करता किंवा कुठल्याही प्रकारचा मेकअप न करता अगदी फ्रीमध्ये आपलं ब्लिचिंग जर करायचं असेल. आता लग्न सराईचा सीझन चालू आहे, सो तुम्हालाही जर तुम्ही पार्लरमध्ये जाऊन क्लीनअप किंवा ब्लीच करत असाल तर आत्ताच थांबा आणि अशा पद्धतीचा पॅक जो आहे घरच्या घरी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आणि वांगाचे जर डाग असेल तर तुम्ही रेग्युलरली म्हणजे अगदी रोजसुद्धा हे फ्रेश बनवून फ्रेश लावायचं आहे. असं नाही का पॅक आज बनवला आणि उद्या अप्लाय केला, तसं बिलकुल करायचं नाही आहे. फ्रेश बनवायचं आहे आणि फ्रेश आपल्याला यूज करायचा आहे. माझा चेहरा तुम्ही बघा अतिशय जवळून मी तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे. कुठल्याही प्रकारचा मेकअप मी या ठिकाणी केलेला नाही. अगदी फक्त मी लिपस्टिक अप्लाय केलेला आहे आणि बघू शकता चेहऱ्यावरती एकही डाग तुम्हाला दिसणार नाही. अगदी डोळ्याखाली सुद्धा काळा झालेला असेल तरी तुम्ही याचा वापर करू शकतात. हा व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला असेल, आवडला असेल तर प्लीज आपल्या मित्रपरिवारास देखील नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी भरपूर मोठा असा फायदा होऊ शकेल. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.